पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि हवेत एक प्रकारचा ओलावा भरला होता. मी माझ्या कार्यालयातून लवकरच निघाले होते. कित्येक दिवसापासून मनात एक अनामिक ओझे जाणवत होते. माहीत नाही का, पण बाबांची आठवण खूप सतावत होती. दुपारी अचानक मन अस्वस्थ झाले. तेव्हा वाटले की भावाच्या घरी जाऊन यावे. कदाचित बाबांशी काही बोलणे होईल. भावाचे घर माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच होते, पण मनाने कित्येकदा पावले रोखण्याचा प्रयत्न केला. मला माहिती होते की आईच्या निधनानंतर बाबा जणू घरात अनोळखी झाले होते. नवीन पिढीची स्वतःची विचारसरणी आणि त्यांच्या गोष्टी बाबांच्या मनाशी जुळत नव्हत्या. वहिनींचा स्वभावही काही खास नव्हता. बाबांचा विषय निघाला की त्यांच्या कपाळावर आठ्या पडत असत. मी दार ठोठावले तेव्हा वहिनींनी दरवाजा उघडला आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर एक बनावट हास्य होते. तुम्ही या, बाबा घरी आहेत का? जरा भेटायला आले होते, मी विचारले. वहिनींनी हलकेसे हसत म्हटले, ते तर त्यांच्या एका जुन्या मित्राकडे गेले आहेत. कदाचित आज रात्रभर तिथेच थांबतील. माझ्या मनाला शांती लाभली नाही. मी चौकटीतच उभी राहिले. मला काहीतरी ठीक वाटत नव्हते. मी जाण्याचा इशारा करणार तितक्यात वरच्या मजल्यावरून खोकण्याचा मंद आवाज आला. हा आवाज माझ्यासाठी अनोळखी नव्हता. लहानपणापासून बाबांचा हा विशिष्ट खोकला माझ्या मनात घर करून होता. मी डचकले. वहिनींनी लगेच म्हटले, अगं ते शेजारचे काका आहेत, वरच्या गच्चीतून आवाज येत आहे. पण माझी पावले थांबणारी नव्हती. मी माझे जोडे काढले आणि हळूहळू पायऱ्या चढू लागले. वहिनी सुद्धा माझ्या मागे मागे आल्या. कदाचित मला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. वर काही नाहीये, फक्त जुन्या सामानाची खोली आहे. तुम्ही उगाच का त्रास करून घेताय? त्यांच्या आवाजात अस्वस्थता होती. मी काहीच बोलले नाही, पण माझी पावले वेगवान झाली. गच्चीवर पाऊल ठेवताच जणू पूर्ण शरीरातून वीज संचारली. ऊन खूप कडक होते. असे ऊन की ज्यात एखादा पक्षी सुद्धा सावलीच्या शोधात असेल. तिथे माझे बाबा, जे कधी काळी आम्हाला दुपारच्या उन्हापासून वाचून शाळेत सोडायचे, आज स्वतःच त्याच उन्हात बसले होते. एका जुन्या चटईवर जिच्या कडा फाटल्या होत्या. ते उन्हात असे बसले होते जणू ते त्या घराचा भागच नव्हते. कपडे घामाने ओलेचिंब झाले होते. चेहरा फिकट पडला होता आणि डोळ्यात ती शांतता होती जी एखाद्या माणसाची शेवटची आर्त हाक व्यक्त करत असते. त्यांच्या समोर तीच वाटी ठेवली होती जो आम्ही लहानपणी कुत्र्यासाठी वापरत होतो. त्यात भाकरीचे 2 खूपच कडक तुकडे पडले होते, जे कदाचित सकाळचे असावेत किंवा कालचे. बाबा ती भाकरी पाण्यात मऊ करून खाण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या काळजात एक विचित्र कळ उठली. माझी जीभ जणू जड झाली होती. मी गप्प उभी राहून पाहत राहिले. डोळ्यात अश्रू न येताच माझे मन आतल्या आत रडत होते. मी म्हटले, बाबा. माझा आवाज घाबरलेला होता. बाबांनी डचकून माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद असे सर्व भाव दिसत होते. एखाद्या लहान मुलासारखे ते गडबडले, जणू रंगे हात पकडले गेले असावेत. अगं बाळा, तू इथे का आलीस? बाबा, हे काय चाललंय? तुम्ही खाली का नाही आहात? अगं काही नाही ग, मला खोकला आहे ना. मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून सून म्हणाली की काही दिवस वर राहा. मी म्हटलं, ठीक आहे, काय फरक पडतोय? मी वळून वहिनीकडे पाहू लागले, ज्या दरवाजापाशी उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता तर निर्लज्जपणा होता. बघा, आम्हाला तर मुलांचा विचार करावा लागतो. बाबांना खोकला आहे आणि वयही जास्त आहे, म्हणून आम्ही त्यांना फक्त थोड्या वेळासाठी वर ठेवले. अच्छा, मग ही वाटी, ही भाकरी, हे काय पाहुण्यांसाठी आहे का? अगं, ते तर मी आता जेवण घेऊनच येत होते. ती तर त्यांची उरलेली भाकरी होती. खोटं, निव्वळ खोटं. मला सर्व काही समजले होते. माझ्या वडिलांना तितकाही मान मिळत नव्हता जो एका नोकराला दिला जातो. ते उन्हात बसले होते कारण त्यांच्या वाट्याची सावली आता घरच्यांसाठी ओझे बनली होती. बाबांनी माझ्या डोळ्यात येणारे अश्रू पाहिले तेव्हा नजर खाली वळवली. बाळा, मी इथे ठीक आहे, तू काळजी नको करू. इथे बसलो की आकाश दिसतं आणि काही जुन्या आठवणी. मग त्यांचा आवाज थांबला, जणू एखादा घोट गिळून गळ्यात दाबला असावा. डोळ्यातील पाणी ते जबरदस्ती आत दाबत होते. मी त्यांचा हात हातात घेतला. तोच हात जो कधी माझ्यासाठी छत्री बनायचा, आज उन्हात भाजत होता. माझ्या मनाने निर्णय घेतला होता, काहीतरी बदलावं लागेल. हा अन्याय आता सहन होणार नाही. बाबांना या घरातून बाहेर काढून माझ्या घरी घेऊन जाणे, हे माझे पहिले पाऊल असेल. मी बाबांना लगेच माझ्या घरी आणले नाही, पण त्या दिवसानंतर माझे मन शांत नव्हते. दररोज दुपारी मी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचे. थोडा वेळ त्यांच्याजवळ बसायचे, त्यांचे बोलणे ऐकायचे आणि त्यांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करायचे. गच्चीवरची ती खोली आता माझ्यासाठी नेहमीचीच झाली होती. पण कदाचित माझे हे प्रेम कोणाला तरी खुपू लागले होते. एक दिवस जेव्हा मी नेहमीप्रमाणे बाबांकडे गेले तेव्हा त्यांचा चेहरा कोमजलेला होता. विचारल्यावर ते फक्त एवढेच म्हणाले, बाळा, आता जास्त येत जाऊ नकोस. सगळ्यांना आवडत नाही. का बाबा? मी तुमची मुलगी आहे. तुम्हाला भेटायलाही येऊ नये का?
ते गप्प झाले. त्यांच्या डोळ्यात एक अशी भीती होती जी येणाऱ्या वादळाची सूचना देत होती. त्याच संध्याकाळी जेव्हा मी खाली येत होते, तर पायऱ्यांच्या वळणावर अचानक वहिनीचा आवाज ऐकू आला. त्या फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. त्यांचा आवाज बराच चढलेला होता. हो, मी कित्येकदा पाहिले. ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात. वय झाले, पण नियत खराब आहे. आता बहाण्याने वर बोलवतात, कधी स्वतःचंच म्हणणं ऐकायला लावतात, तर कधी दुसरं काही. माझी पावले तिथेच खिळली. माझे डोळे विस्फारले गेले. काय? या माझ्या बाबांबद्दल असं बोलत आहात? खरोखर असा आरोप लावत आहेत? मी पुढे होऊन त्यांच्या समोर आले. तुम्ही माझ्या बाबांवर असा आरोप लावताय? वहिनी डचकल्या. पण लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या, मी आरोप लावत नाहीये, पण ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात. मला ते बरं वाटत नाही आणि तू तर रोज त्यांच्याकडे जाते. तुला तर अंदाज असायला हवा. ते तुझे सासरे आहेत. तुला लाज वाटत नाही? मी रागाने ओरडले. त्याच क्षणी दादा तिथे आला. त्यांच्या चेहऱ्यावर संशय आणि गांभीर्य होते. काय चाललंय इथे? वहिनी त्याच्या जवळ गेल्या आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, मी काहीच म्हटलं नाही. फक्त इतकंच सांगितलं की मला अस्वस्थ वाटतं. बाबा पहिल्यासारखे राहिले नाहीत. दादाने माझ्याकडे पाहिले आणि कोणताही प्रश्न न विचारता म्हणाला, जर तुला काही विचित्र वाटत असेल तर मी बोलेन. मी बाबांना विचारीन. काय अर्थ आहे तुझा? तू केवळ तुझ्या बायकोच्या संशयावरून माझ्या बाबांवर आरोप करतोयस? माझा आवाज चढला. दादा गप्प राहिला आणि याच शांततेने माझ्या मनावर एक खोल जखम केली. मला समजले होते की घराच्या भिंती खोट्याच्या पायावर आधीच हदरू लागल्या आहेत आणि आता त्यांना तडेही जाणार आहेत. सकाळचा प्रकाश अजूनच पूर्णपणे पसरलाही नव्हता की माझ्या फोनची घंटी वाजली. दादाचा नंबर होता. मन उगीचच धडधडू लागले. फोन उचलला तर पलीकडून गोंधळ ऐकू येत होता. बस, आता खूप झालं. आता मी अधिक सहन करू शकत नाही. हा दादाचा रागीट आवाज होता. काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? येऊन स्वतःच बघ, असे म्हणून फोन कट झाला. मी वेगाने दादाच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडाच होता. अंगणात गल्लीतील काही बायका जमल्या होत्या. सर्वांच्या डोळ्यात प्रश्न आणि चेहऱ्यावर आश्चर्य होते. आत पोचले तर पाहिले की बाबा दरवाजाच्या बाहेर जमिनीवर पडले होते. त्यांचे कपडे मातीने भरले होते. चेहरा लाल झाला होता आणि डोळ्यात एक विचित्र रिकामेपण होते, जे एखाद्या वादळानंतर उद्ध्वस्तपणासारखे वाटते. माझी थरथरणारी पावले तिथेच थांबली. बाबा, माझा आवाज फुटत नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. चेहरा घाबरलेला होता. ओठ सुकले होते आणि आवाजात ते दुःख होते, जे एखाद्या खऱ्या पित्याच्या मनात तेव्हा येते, जेव्हा स्वतःचीच मुले धक्के देऊन घराबाहेर काढतात. बाळा, मी काहीच केलं नाही. ती मला चपलेने मारायची. हे सांगताच त्यांचे डोके माझ्या खांद्यावर टेकले. मी सुन्न झाले. हे शब्द माझ्या काळजात बाणासारखे रुतले. काय म्हणालात तुम्ही? वहिनीने मारलं? बाबांच्या डोळ्यातील अश्रू माझ्या ओढणीत विरले. इतक्यात दादा बाहेर आला. चेहऱ्यावर कठोरता आणि डोळ्यात द्वेष होता. ज्यांना ठेवायचे आहे त्यांनी आत घेऊन जा. या घरात यांच्यासाठी कोणतीही जागा नाही. काय बोलतोयस दादा? हे आपले बाबा आहेत, ज्यांनी आपल्याला वाढवले, आपल्यासाठी आयुष्य वेचले, तुझ्यासाठीही केले. हो, केले होते, पण आता ते तसे राहिले नाहीत. ते तुझ्याकडेही चुकीच्या नजरेने पाहतात आणि माझ्या बायकोकडेही. मी माझ्या इज्जतीशी तडजोड करू शकत नाही. दादा, जरा लाज वाटू दे. तुझ्या बायकोच्या काही खोट्या शब्दांवरून तू स्वतःच्या वडिलांवर आरोप करतोयस आणि स्वतःलाच त्यांचा मुलगा म्हणवतोयस. मी दादाकडे पाहिले आणि कदाचित पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात तो द्वेष दिसला जो आजवर मी सहन केला होता. पण आता गोष्ट माझ्या बाबांच्या सन्मानाची होती. बाबांचे हात माझ्या हातात थरथरत होते. ते हळूच म्हणाले, मला तुझ्याकडे राहायचंय बाळा. मी आता इथे नाही राहू शकत. मी बाबांना आधार दिला आणि अडखळत्या पावलांनी त्यांना माझ्या गाडीपर्यंत आणून बसवले. गल्लीतील बायका शांतपणे हा तमाशा पाहत राहिला. कोणीच काहीच बोलले नाही. कदाचित सत्याची जाणीव सर्वांना होती, पण सत्य बोलण्याचे धैर्य कोणातच नव्हते. रस्त्यात बाबा गप्प होते. मी त्यांचा हात हातात घेतला तेव्हा ते म्हणाले, मुली, त्या घरात मी फक्त प्रार्थना केल्या, पण मला शाप मिळाला. मला कधीही वाटलं नव्हतं की माझं म्हातारपण अशा अपमानात जाईल. माझ्या वाहणाऱ्या अश्रूंची शपथ घेतली की आता त्यांना कधीच कसली झळ लागू देणार नाही. बाबा माझ्यासोबत आले होते, पण त्यांच्या डोळ्यातील ती चमक कुठेतरी हरवली होती, जी मला आपलेपणाची जाणीव करून द्यायची. दिवसाचा बराचसा भाग शांततेत जायचा. मी बोलायचे, ते ऐकायचे, कधी कधी हसायचे, पण ते हसूही अपूर्ण वाटायचे. मी सतत त्यांच्या आसपास असायचे, त्यांच्यासाठी मऊ अंथरूण घालते, त्यांच्या आवडीचे जेवण बनवायचे, पण ते फक्त शांत राहायचे आणि दीर्घ श्वास सोडून शून्यात पाहत राहायचे. बाळा, एक दिवस त्यांनी हळूच हाक मारली. हो बाबा, जर मी राहिलो नाही तर माझ्या खोलीच्या कपाटात एक निळ्या रंगाचं पाकिट आहे, ते तू ठेवून घे.
बाबा हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यासोबत आहात आणि नेहमी राहाल. ते हसले. कायम कोणीच राहत नाही. फक्त प्रार्थना शिल्लक राहतात. माझे मन धडधडले. मी त्यांचे हात पकडले आणि रडू लागले. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक बाबांची तब्येत बिघडली. त्यांचा श्वास फुलू लागला, हात कापू लागले आणि चेहरा घामाने ओला झाला. मी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला आणि काही चाचण्या केल्या. त्यांचे हृदय खूप कमकुवत झाले आहे. वेळ आता साथ देत नाहीये. मी त्यांचे हात धरले. ते हसले. बाळा, फक्त एक शेवटची विनंती आहे. माझ्या अंत्ययात्रेला कोणालाही रडू देऊ नकोस. जो माझ्या आयुष्यात माझ्या दुःखाचं कारण बनला आहे त्याचे डोळे मिटले आणि हृदयाचे ठोके कायमचे थांबले. माझ्यासाठी जणू जगच थांबले होते. मी आता अनाथ झाले होते. पण या वेळचे दुःख काही वेगळेच होते. मी त्यांच्या हृदयाचे शेवटचे ठोके माझ्या हातांमध्ये विरताना पाहिले होते. बाबांची अंत्ययात्रा अतिशय साध्या पद्धतीने काढली गेली. मी दादाला निरोप दिला होता, पण तो आला नाही. वहिनीने तो फोनही केला नाही. फक्त गल्लीतील काही जुन्या स्त्रिया आणि माझ्या 2 मैत्रिणी होत्या, ज्या माझे अश्रू पुसायला आल्या होत्या. 3 दिवसानंतर मला बाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. मी तो निळा कागद बाहेर काढला. ते एक मृत्यूपत्र होते. त्यात स्पष्ट शब्दात लिहिले होते, मी रामदेव पाटील पूर्ण शुद्धीवर असताना माझी सर्व संपत्ती आणि मालमत्ता माझ्या मुलीच्या नावे करत आहे, जी माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत उभी राहिली. जेव्हा माझा मुलगा माझ्यासाठी अनोळखी झाला, खाली त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि साक्षीदार म्हणून जुन्या गल्लीतील 2 वृद्धांची नावे होती. मला कधीच संपत्तीची हाव नव्हती ना. मी बाबांकडे कधी काही मागितले होते. पण हे मृत्यूपत्र फक्त मालमत्तेचा कागद नव्हता, तर तो माझ्या वडिलांचा माझ्यावर असलेला विश्वास, त्यांचे प्रेम आणि माझ्या निष्ठाचे फळ होते. मी तो निळा कागद छातीशी कवटाळला आणि माझे अश्रू त्या कागदावर पडू दिले. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. जगाने वडिलांना नाकारले होते, पण त्यांनी जगाला दाखवून दिले की सत्याची साथ देणाऱ्यांना देव कधीच एकटे सोडत नाही. बाबा गेल्यानंतर घराचा प्रत्येक कोपरा त्यांच्या आठवणींनी भरला होता. 3 दिवस उलटले होते. 4थ्या दिवशी मी हिंमत करून दादाला फोन केला. बाबा गेले. तुला साधी बातमीही लागली नाही. तो गप्प राहिला. तुला पश्चातापही होत नाहीये का? मी विचारले. मला काहीच समजत नाहीये, असे म्हणून त्याने फोन कट केला. रात्रीच्या शांततेत अचानक काहीतरी आवाज आला. मी दचकून जागी झाले. घड्याळ पाहिले तर रात्रीचे 2 वाजले होते. दरवाजासमोर अंगणात काहीतरी सावली हलताना दिसली. मी दबा धरून खिडकीपाशी गेले. पडदा बाजूला केला तर काळजात धस्स झाले. 2 माणसे होती आणि त्यांच्यासोबत वहिनी होत्या. त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि चेहरा चादरीने झाकलेला होता. त्या घराच्या मागच्या दरवाजातून आत शिरल्या. माझा श्वास रोखला गेला. मी लपून राहिले. हा प्रकार खूपच विचित्र वाटत होता. 15 मिनिटांनंतर त्या बाबांच्या खोलीकडे वळल्या. त्यांचा हेतू स्पष्ट होता. त्या जेव्हा परतल्या तेव्हा त्यांच्या हातात एक कागदपत्राचा फोल्डर होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रामलाल काकांशी बोलले, जे स्मशानभूमीचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी जे सांगितले ते अत्यंत भयानक होते. बाळा, जेव्हा तू तुझ्या वडिलांना शेवटचा निरोप देऊन गेलीस, त्याच संध्याकाळी 2 लोक आले. म्हणाले की आम्ही यांचे नातेवाईक आहोत. जेव्हा मी थोड्या वेळासाठी दुसरीकडे गेलो आणि परतलो, तेव्हा पाहिले की ते तुझ्या बाबांच्या मृतदेहाचा अंगठा कापून घेत होते. तोपर्यंत शरीर पूर्णपणे जळाले नव्हते. मी त्यांना पकडू शकलो नाही. ते पळून गेले. आता मला सर्व काही समजले होते. तो फोल्डर, ती चोरी, सर्व काही बनावट कागदपत्रांसाठी होते. वहिनींनी बाबांच्या मृतदेहासोबत अतिशय घृणास्पद कृत्य केले होते. मी माझ्या वकील मैत्रिणीकडून नोंदणी कार्यालयातून माहिती काढली. संध्याकाळपर्यंत सत्य समोर आले. बाबांची संपत्ती आता त्यांच्या नातवंडांच्या नावे करण्यात आली होती. अंगठ्याचे ठसे खरे वाटत होते. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हा तोच दादा होता जो माझ्या बाहुलीसाठी पूर्ण बाजार पालथा घालायचा आणि आता तोच आपल्या पत्नीच्या हातातील बाहुले बनून वडिलांच्या प्रेतासोबत असा भयानक गुन्हा करून बसला होता. मी तो काळा कागद काढला. खरे मृत्यूपत्र तर माझ्याकडे होते. आता न्यायाची लढाई न्यायालयात लढण्याची वेळ आली होती. बाबांच्या निधनानंतर आणखी काही दिवस उलटले. मग दादाचा फोन आला. आम्हाला बोलायचे आहे. तू येऊ शकतेस का? मला नीट माहीत होते की बोलणे कशाबद्दल असेल. माझी बोटे त्या निळ्या कागदाकडे वळली, जो बाबांनी मरण्यापूर्वी मला दिला होता. पण मन सांगत होते की अजून नाही. आता संयम ठेव. मी जेव्हा दादाच्या घरी पोहोचले तेव्हा वहिनी बैठकीच्या खोलीत आधीच बसल्या होत्या. चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा जास्त खोटा ओलावा होता आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू यशाची नशा चढली असावी. दादाने काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर थेट विषयाला सुरुवात केली. आपल्याला मालमत्तेची कागदपत्रे अपडेट करायची आहेत. बाबांनी त्यांच्या हयातीतच मृत्यूपत्र लिहिले होते. त्यानुसार त्यांची सर्व मालमत्ता नातवंडांच्या नावे आहे. माझ्या ओठांवर एक शब्द आला,
वाटले की ते खरे मृत्यूपत्र काढावे आणि त्यांच्या तोंडावर मारून सांगावे की तुम्ही लोक खोटे आणि नीच आहात. पण माझी जीभ जणू जड झाली होती. दादाने काही क्षण माझी शांतता पाहिली आणि म्हणाला, आम्हाला वाटते की सर्व काही शांततेत व्हावे. कोणतेही भांडण नको. शेवटी तू एकटी आहेस तर बाबांनी तुला मनातून काहीतरी दिलेच असेल. वहिनींनी हळूच टोमणा मारला. बाबांनाही माहिती होती की मुलेच वंश वाढवतात, म्हणूनच त्यांनी नातवांना हक्क दिलाय. माझ्या हृदयात वेदनेची एक लाट उसळली, पण मी तरीही शांत राहिले. बाबांचे शेवटचे क्षण आठवले. त्यांच्या शब्दात लपलेली ती हतबलता आणि ते बोलणे, मुली, माझ्या गेल्यानंतर हा कागद सांभाळ. दादाने टेबलावर काही कागदपत्रे ठेवली आणि म्हणाला, या सह्या केलेल्या प्रती आहेत, तू सुद्धा यावर सही कर, म्हणजे प्रक्रिया पूर्ण होईल. माझे हात थरथरू लागले. कागदपत्रे पाहिली तर त्यावर बनावट सह्या आणि अंगठ्याचे ठसे उमटलेले होते. मी सर्व काही समजले होते, पण चेहऱ्यावर कोणतेही भाव येऊ दिले नाहीत. मी सही केली नाही, फक्त हळूच म्हणाले, मला विचार करू दे. वहिनी लगेच म्हणाल्या, विचार करण्यासारखं काय आहे? सर्व काही स्पष्ट आहे. आणि जर बाबांना तुला काही द्यायचे असते तर ते तसे लिहून गेले असते. मी उठले आणि विचारले, तुम्ही त्यांचे मन वाचले होते की फक्त मृत्यूपत्र? असे बोलून मी दाराकडे निघाले. घरी परतले तर डोळ्यातील अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. मला माहिती होते की सध्या तरी खोट्याचा विजय झाला आहे, पण मी सुद्धा माझ्या बाबांची मुलगी आहे, जी शांत असू शकते पण कमकुवत नाही. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी वारंवार तो कागद उघडून वाचत होते आणि बाबांच्या स्वाक्षरीवर आपली बोटे फिरवत होते, जणू मी त्यांचा हातच पकडला असावा. आता बाबांचा न्याय फक्त या मृत्यूपत्राने नाही, तर मी लावलेल्या निकालाने होईल. 40 दिवस उलटले होते. बाबांच्या विरहाने जणू माझ्या शरीरातून आत्माच ओढून घेतल्यासारखे वाटत होते. प्रत्येक दिवस त्यांच्याशिवाय अपूर्ण होता. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. स्वयंपाकघरात काम करताना, हाताने जेवण बनवताना मनात प्रत्येक वेळी त्यांच्या आठवणी तरंगत असायच्या. काही दिवसानंतर गल्लीतील स्त्रियांचे येणे जाणे सुरू झाले. अंगणात सतरंजी पसरली गेली. खाण्यापिण्याची लगबग सुरू झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोकाची लहर होती, पण काही डोळ्यातील टोमणेही स्पष्ट दिसत होते. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसलेली एक जुनी मावशी, जी गल्लीत अनेक वर्षापासून राहत होती, ती माझ्याकडे झुकून म्हणाली, बाळा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित तुला माहीत नसेल. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्या हळूच म्हणाल्या, तुझे बाबा अनेकदा गच्चीवरच्या खोलीत जायचे. आम्ही बायकावर कपडे वाळत टाकायला गेलो की दिसायचे. ते काहीतरी लिहित असायचे किंवा एखादी गोष्ट लपवत असायचे. माझा श्वास रोखला गेला. तुम्ही काय पाहिले का? काय होते ते? नाही ग बाळा, आम्ही कधी विचारण्याची हिंमत केली नाही. पण एक दिवस ते माझ्या पतीला सांगत होते की खरा खजिना ना कागद आहे ना पैसे, तो तिथे लपवलेला आहे, जिथे कडक उन्हातही त्याला कोणी स्पर्श करू शकणार नाही. माझ्या मनात एक विचित्र लहर धावून गेली. बाबांनी खरोखर गच्चीवरच्या खोलीत काही लपवले होते का? मी मनात विचार केला. कदाचित त्या काही आठवणी असतील किंवा बाबांची लिहिलेली डायरी. तो खरा खजिना काय असावा? जवळच बसलेल्या वहिनींनी मावशीचे बोलणे ऐकले होते. त्यांच्या चेहऱ्यावर लगेच अस्वस्थता आणि भीती पसरली. त्या तातडीने भाकरी घेऊन आत निघून गेल्या. सर्व विधी संपल्यावर मी थेट खोलीत गेले आणि एक जुनी पेटी काढली, ज्यामध्ये बाबांच्या जुन्या वस्तू होत्या. त्यात एक जुनी चावी सापडली, ज्यावर लिहिले होते, वरची खोली राजदार आहे. हृदयाची धडधड वाढली. मी ठरवले, आज रात्री गच्चीवर जाऊन बघणार की तिथे काय आहे. पण वहिनी माझ्यापेक्षाही चपळ निघाल्या. रात्रीच्या शांततेत त्या आधीच खोलीत पोहोचल्या होत्या. त्यांच्या हातात एक छोटी टॉर्च होती आणि चेहऱ्यावर जणू खजिना शोधायला निघाल्यासारखी अस्वस्थता होती. त्यांच्या पावलांमध्ये घाई होती आणि डोळ्यात लोभाची चमक. गच्चीच्या खोलीचे कुलूप त्यांनी आधीच कोणाच्या तरी बहाण्याने चावी मिळवून उघडले होते. त्यांनी हळूच दार उघडले आणि टॉर्चच्या प्रकाशात खोलीचा अंदाज घेऊ लागल्या. वहिनींनी पटापटा सर्व वस्तू उलटापालट करायला सुरुवात केली. प्रत्येक कपडा तपासला, प्रत्येक डब्बा उघडला आणि भिंतीवरच्या जुन्या खिळ्यांनाही त्यांनी हात लावून पाहिले. पण त्यांना जे हवे होते ते तिथे मिळाले नाही. कुठे लपवले? नक्की दागिनेच असतील किंवा जमिनीची मूळ कागदपत्रे? सगळं म्हणत होते त्यांना काहीतरी लपवून ठेवले. तो म्हातारा अजब तमाशा करून गेलाय. वेळ जणू थांबली होती. वहिनींच्या कपाळावर घाम आला होता, पण हार मानणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यांनी जुनी पेटी उघडली. त्याच्या तळाला काही जुना चादरी होत्या आणि एका चादरीच्या खाली लाकडाचा छोटा डब्बा सापडला. त्यांनी घाईघाईने ते उचलला आणि उघडला, तर आत फक्त एक जुनी नाणी आणि एक गंजलेले कंगन आणि काही अंगठ्या होत्या, ज्या कदाचित आईच्या हुंड्यातील उरल्या सुरल्या वस्तू होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. ज्या गोष्टीचा त्या शोध घेत होत्या ती मिळाली नाही. त्याच वेळी अचानक एका लाकडाच्या तुकड्याला त्यांचा पाय लागला आणि त्यांना कपाटासारखा एक भाग दिसला, ज्यावर धुळीचा जाड थर साचला होता. त्यांनी कपड्याने तो
थर साफ केला आणि दार उघडले, पण आत फक्त सासू सासऱ्यांची काही जुनी बिले, जमिनीचे नकाशे आणि सरकारी शेतीचे तुकडे होते, जे आता निरुपयोगी झाले होते. वहिनींचा चेहरा स्पष्ट सांगत होता की त्या पूर्णपणे हताश झाल्या आहेत. त्यांनी सर्व काही आवरले, पण जाता जाता बाबांच्या फोटोकडे पाहून क्षणभर थांबल्या. जणू त्या फोटोशी काहीतरी बोलू इच्छित होत्या, काही विचारू इच्छित होत्या. खरंच तुम्ही काही लपवलं होतं का, हा फक्त एक भ्रम होता? वहिनींच्या मनात संशयाचे बी तर पेरले गेले होते. पण जमीन तशीच होती, जिथे अजून पीक आले नव्हते. त्या खाली निघून गेल्या, पण मनातील अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी हे सर्व गपचूप पाहत होते, एका कोपऱ्यात शांत आणि सावध. मला माहिती होते की या खोलीत काहीतरी नक्कीच आहे, असे काही जे फक्त वस्तूंमध्ये नाही तर वेळेत दडलेले आहे, आणि त्या वेळेचा पडदाही लवकरच उघडणार होता. हा तर शोधाचा पहिला प्रयत्न होता. खरं गुपित अजून बाकी होतं, जे बाबांनी माझ्यासाठी राखून ठेवलं होतं. गच्चीवरच्या खोलीतील ती रात्र शांत नव्हती. वहिनी खाली तर उतरल्या, पण मनात अस्वस्थता घेऊन त्यांची नजर वारंवार वर जात होती. जणू काहीतरी राहून गेले आहे किंवा मनातील शंका अजून संपलेली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सर्वजण रात्रीच्या जेवणात व्यस्त होते, वहिनींनी पुन्हा एकदा वर जाण्याचा विचार केला. यावेळी त्यांच्यासोबत कोणाचाही आवाज नव्हता की कोणाची परवानगीही घेतली नव्हती. दिवसाच्या प्रकाशात कदाचित असे काही दिसेल जे रात्रीच्या अंधारात लपले होते, असा विचार त्यांच्या मनात चालला होता. त्या वेगाने पायऱ्या चढल्या आणि गच्चीच्या खोलीचे दार उघडले. उन्हाचा प्रकाश आता मंद झाला होता. खोलीत पूर्णपणे सावली पसरली होती. पुन्हा एकदा त्यांनी टॉर्च काढली आणि खोलीच्या कोपऱ्या कोपऱ्यात आढावा घेऊ लागल्या. यावेळी त्यांची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या एका जुन्या पोतावर पडली. त्यांनी ते उचलण्यासाठी जसा हात पुढे केला, जमिनीवर एक हलकी सळसळ झाली. हा केवळ हलका आवाज नव्हता, तर पूर्ण हवेत भीतीशी शिरशिरी पसरवणारी ती सळसळ होती. त्यांचे हृदय धडधडू लागले, पावले मागे वळू लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खोलीच्या कोपऱ्यातून एक लांब काळा साप बाहेर आला होता. हळूहळू त्यांची हालचाल आता वहिनीच्या दिशेने होत होती आणि टॉर्चच्या प्रकाशात त्यांच्या डोळ्याची चमक स्पष्ट दिसत होती. वहिनींनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज गळ्यातच अडकला. त्या मागे सरकल्या, पावले अडखळली आणि पडण्यापूर्वीच सापाने त्यांच्या पायावर हल्ला केला होता. एक तीव्र टोचणी जाणवली, जळजळणारी वेदना, आणि त्यांच्या मुखातून एक थरथरणारी किंकाळी निघाली. सापाने त्यांच्या पायाला दंश केला होता. त्या जमिनीवर कोसळल्या, हाताने फरशी ओरबाडू लागल्या आणि ओरडण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण जीभ जणू जड झाली होती. शरीर सुन्न पडू लागले आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. खाली असलेल्या लोकांना त्यांची किंचाळी ऐकू गेली तेव्हा सर्वजण घाबरून धावत सुटले. दादा, मी आणि गल्लीतील स्त्रिया लगेच वर पोहोचलो. ते दृश्य पाहून सर्वांचे चेहरे पांढरे पडले. वहिनी जमिनीवर तडफडत होत्या. चेहरा निळा पडला होता आणि श्वास अडकला होता. दादाने रुग्णवाहिकेसाठी फोन केला. फक्त 10 मिनिटात आम्ही रुग्णालयात पोहोचलो, पण डॉक्टरांचा चेहरा सांगत होता की विष शरीरात बरेच पसरले आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, डॉक्टर म्हणाले, पण विष खूपच धोकादायक होते. दादाच्या डोळ्यात भीती दाटली होती. वहिनीचा हात त्यांच्या हातात होता आणि पहिल्यांदाच मी त्याच्या चेहऱ्यावर खरोखर काळजी पाहिली. हा तोच दादा होता ज्याने आपल्या बापाला घराबाहेर काढताना एक क्षणही विचार केला नव्हता. आज आपल्या पत्नीला तडफडताना पाहून दादा आतून पूर्णपणे तुटत होता. रात्रभर आम्ही रुग्णालयात होतो. वहिनीची प्रकृती बिघडत चालली होती. कधी त्यांचे डोळे मिटायचे, तर कधी त्या वेड्यासारख्या बडबड करायच्या. खोली, कच्ची, खजिना मला मिळेल, सर्व काही माझे आहे. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. आता ही गोष्ट स्पष्ट झाली होती की लोभ माणसाला कुठून कुठे नेऊन सोडतो. वहिनीची प्रकृती आता अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टर म्हणाले की जर विषाने शरीराच्या इतर भागांवर परिणाम केला तर ते जीवघेणे ठरू शकते. माझे पाय जणू जमिनीला खिळले. डोळ्यासमोर तो क्षण उभा राहिला जेव्हा याच बाईने बाबांना चपलेने मारले होते, आणि आज तीच बाई जमिनीवर हतबल पडली होती आणि क्षणाक्षणाला आयुष्याची भीक मागत होती. म्हणतात ना, दिलेला शाप किंवा केलेले पाप सरळ वर जाते आणि खाली रिकाम्या हाताने परतत नाही. आता हे वास्तव माझ्यासमोर जिवंत उदाहरण बनले होते. वहिनी खाटेवर शांत पडून होत्या. चेहऱ्याचा रंग पांढरा पडला होता, डोळे उघडे पण निर्जीव. त्यांच्या एका डोळ्यातील कपड्यातून अश्रू वाहत होते आणि शरीराचा उजवा भाग पूर्णपणे सुन्न होता. उजवा हात, पाय आणि चेहऱ्याची उजवी बाजू जणू निकामी झाली होती. डॉक्टरांनी आम्हाला एका बाजूला नेऊन सांगितले, विषाचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर झाला आहे. तुमच्या वाहिनींना पॅरालिसिस झाला असून दुर्दैवाने त्यांची उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडली आहे. डाव्या बाजूचा चेहराही बाधित झाला आहे. माझा भाऊ हे ऐकून खुर्चीवर कोसळला. या
कधी ठीक होऊ शकतात का? डॉक्टरांनी उत्तर दिले, वेळेनुसार हळूहळू काही सुधारणा होईल अशी आशा आहे. पण पूर्णपणे ठीक होणे आता कठीण आहे. त्या शुद्धीवर आहेत, पण शरीराचा एक भाग आता त्यांना साथ देणार नाही. मी खोलीत शिरले तेव्हा वहिनींनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एकामागून एक अनेक भावना उमटत गेल्या. पश्चाताप, लाज, वेदना आणि कदाचित ते शब्द जे आता जिभेतून बाहेर पडू शकत नव्हते. तुमची तब्येत कशी आहे? मी प्रेमाने विचारले, पण उत्तरादाखल फक्त शांतता मिळाली. त्यांना बोलायचे होते, काहीतरी सांगायचे होते, पण चेहरा आता हालचाल करण्याच्या स्थितीत उरला नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. मी त्यांच्याजवळ बसून त्यांचा हात धरून राहिले. तोच हात जो कधी माझ्या बाबांवर उठला होता, आज तोच हात निष्प्राण पडला होता. खोलीत पूर्णपणे शांतता होती. दादा एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता आणि कदाचित आतल्या आत तुटत होता. काळाचे चक्र फिरले होते आणि न्यायाची पहिली पायरी चढली गेली होती. पण मन सांगत होते की ही कथा अजून संपलेली नाही. हा तर केवळ न्यायाचा आरंभ होता. वहिनीच्या आजारपणानंतर घराचे वातावरण वेगाने बदलू लागले. दादा जो कधी त्यांच्यासाठी आकाशातील तारे तोडून आणायला तयार असायचा, आता फक्त उपचार म्हणून रुग्णालयात यायचा, चौकशी करायचा आणि निघून जायचा. काही आठवड्यानंतर वहिनींना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. पण तीच गच्चीवरची खोली जिथे कधी माझ्या बाबांना उन्हात बसवण्यात आले होते, आता वहिनींसाठी उघडली गेली. त्यांचे अंथरूण एका जुन्या पंख्याखाली घातले गेले. तीच जुनी वाटी जो बाबांच्या वेळी वापरली जायची, आता त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. दिवसभर त्या गच्चीवर शांतपणे पडून असायच्या आणि संध्याकाळी नोकरांनी जाऊन जेवणाचा एक घास त्यांच्या तोंडात टाकायची. त्यांच्या ओठांवर आता कोणताही आवाज नव्हता, फक्त डोळ्यात पाणी उरले होते. काही दिवसांनंतर एका दुसऱ्या बातमीने मन हादरून सोडले. दादाने दुसरे लग्न केले. नवीन नवरी खूपच सुंदर, तरुण आणि नाजूक होती. जी मुले पूर्वी वहिनीच्या कुशीत खेळायची, ती आता नवीन आईच्या रंगात रंगू लागली होती. मोठ्या मुलीने तर आपल्या आईशी बोलणेही सोडले होते आणि मुलगा तर आता आईपासून लांब नाराज राहू लागला होता. नवीन आईने लवकरच घरावर आपली पकड मजबूत केली आणि मुलांनाही वहिनीपासून दूर केले. अनेकदा ऐकू यायचे, आई आजारी आहे. तिथून दुर्गंधी येते, आपल्याला त्यांच्या खोलीत जायचे नाही. ज्या मुलांसाठी वहिनी कधी जगाशी भांडल्या होत्या आणि साऱ्यांशी इतका वाईट व्यवहार केला होता, आज तीच मुले त्यांच्या आजारपणाला लाजून तोंड लपवत फिरत होती. एक दिवस मी त्यांच्याकडे गेले. त्यांच्या खाटेपाशी बसून हातात हात घेतला तेव्हा त्यांनी खूप कष्टाने डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक मोठे रेट्टेपण होते. मी हळूच विचारले, आठवते जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की बाबांचे असणे मुलांसाठी धोकादायक आहे? आज तुम्हाला त्या मुलांपासून धोका वाटत नाही का? त्या बोलू शकल्या नाहीत, फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळले. आता दादाची नवीन पत्नी घराची मालकीण बनली होती आणि वहिनी आता फक्त एक सावली होत्या, एक ओझे, एक असे अस्तित्व ज्याला सर्वजण विसरू इच्छित होते. पण मी विसरले नव्हते. मी प्रत्येक क्षणी बाबांची प्रतिमा माझ्या हृदयात जपून ठेवायचे आणि रोज गच्चीकडे पाहून जाणवायचे की हा तो काळ आहे जिथे काळाने न्यायाचा हात धरला आहे. एक दिवस नोकरांनी जेवण घेऊन गच्चीवर जाताना निष्काळजीपणे म्हणाली, जेवण खाली सांडले होते, मी ते त्याच जुन्या वाटीत घेऊन आले आहे, जो बाबांच्या वेळी वापरली जायची. मी डचकले. तीच वाटी ज्यांमध्ये माझ्या वडिलांना जेवण दिले जायचे, जो कुत्र्यासाठी ठेवला होता, आज तीच पुन्हा एकदा वापरली जात आहे. आणि यावेळी ते पाहून थरकाप उडणारा आवाज माझ्या बाबांचा नव्हता, तर माझ्या वहिनीचा होता. जशी नोकरांनी ती वाटी त्यांच्यासमोर ठेवली, वहिनींच्या डोळ्यात दहशत दाटली. त्यांचे पूर्ण शरीर थरथरू लागले. ओठातून कष्टाची एक किंकाळी निघाली आणि ती किंकाळी अशी होती जणू खूप जुन्या कैदखान्यात बंद असलेली हवा पुन्हा बाहेर येऊन जिवंत झाली असावी. नको ही वाटी, ही माझ्यासमोर ठेवू नको. त्यांचे शब्द अजूनही पूर्णपणे स्पष्ट नव्हते, तुटके फुटके होते, पण पण तो आवाज, ती थरथर, त्या सर्व गोष्टी ओरडून काहीतरी सांगत होत्या. त्यांची किंकाळी ऐकून नवीन पत्नी पळत वर आली. मुलांना कानात बोटं घातली. दादाने एक क्षण विचार केला आणि मग आकाशाकडे पाहून हळूच म्हणाला, याच ठिकाणी ही वाटी कधी बाबांसमोर ठेवली होती. नवीन पत्नीनेही म्हटले, ते तर पुरुष होते म्हणून सहन करत होते, ही तर स्त्री आहे, हिला इतका त्रास का होतोय? मी गप्प होते, पण माझ्या मनात मात्र तोच आवाज घुमत होता. तीच शांतता बाबांच्या मौनात होती आणि तीच किंकाळी जी त्यांनी दाबून सहन केली होती, आज तीच वहिनींचा आवाज बनली होती. मी गच्चीवर पोचले आणि त्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात वेदनाची एक लाट होती, जी कदाचित माफी मागू इच्छित होती किंवा कदाचित न्याय. हीच ती वाटी होती ना ज्यावर तुम्ही हसत होतात? मी विचारले. त्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळून विरले. मी ती वाटी उचलली आणि दूर फेकून दिली. एका नवीन ताटात जेवण ठेवून त्यांच्यासमोर ठेवले. मला माझ्या वडिलांचा अपमान सहन नव्हता
आणि दुसरा कोणाचाही नाही, पण हा काळाचा न्याय आहे जो प्रत्येकासमोर येतोच. फक्त चेहरे बदलत राहतात. त्या माझ्याकडे पाहत राहिल्या. कदाचित मनात काहीतरी तुटले किंवा काहीतरी जोडले गेले. पण आता वेळ फक्त शांततेत बोलत होती आणि ती शांतता अजूनही गच्चींच्या भिंतीमध्ये घुमत होती. गच्चीवरून खाली उतरले तेव्हा मनावर एक अजीब ओझे होते. श्वास जणू अडखळत चालला होता. खोलीत शिरून मी बाबांच्या फोटो समोर बसले. तोच जुना फोटो जो त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर मी माझ्या बेडजवळ ठेवला होता. फोटोतील त्यांचा हसरा चेहरा पाहून माझ्या डोळ्यातून शांत अश्रू वाहू लागले. मी हात जोडले आणि मनात म्हटले, हे ईश्वरा, माझ्या बाबांचा बदला पूर्ण झाला. ही काही प्रार्थना नव्हती, तर एक वेदनादायक साथ होती. मला माहिती होते की शाप देण्याची परवानगी आपल्याला नाही, पण जो अन्याय सहन करतो त्याचे मौनही कधी कधी प्रार्थना बनून जाते. बाबांचे मौन हीच त्यांची सर्वात मोठी हाक होती. मी बाबांच्या फोटोला स्पर्श केला, जणू त्यांना मिठी मारत आहे, आणि हळूच म्हटले, बाबा, मी तुमचा अधिकार मिळवून दिला. तुमचा सन्मान जपला आणि तुमचे नाव निष्कलंक ठेवले. आता तुम्ही सुखाने झोपू शकता. त्याच क्षणी खिडकीतून थंड हवेची एक झुळूक आली. जणू बाबांचा आशीर्वाद माझ्या भोवती दरवळला असावा. खोलीत एक वेगळाच सुगंध पसरला आणि एका क्षणासाठी असे वाटले की कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे. जणू म्हणत आहे, मुली, तू माझा मान राखलास. मी डोळे उघडले आणि एका सुखाच्या जाणीवाने मन भरून आले. बदल्याच्या आगीने मला कधीच जाळले नाही, पण सत्याच्या प्रकाशाने प्रत्येक अंधार दूर केला. बाबांचा सूड मी नाही तर काळाने घेतला, आणि काळापेक्षा मोठा न्याय देणारा दुसरा कोणीही नसतो. आता या कथेला नवीन वळण येणार होते, कारण न्याय पूर्ण झाल्यावरही काहीतरी शिल्लक राहते. गच्चीवरच्या त्या सुनसान खोलीत वहिनींचे शरीर आधीच निकामी झाले होते. आता जगण्याची इच्छाही त्यांना सोडून जात होती. दादाच्या नवीन बायकोने घरावर पूर्ण ताबा मिळवला होता. तिच्या बोलण्यातील गोडवा आणि चेहऱ्यावरील निरागसतेचा मुखवटा इतका मजबूत होता की मुलेही फसली. तिने हळूहळू वहिनींच्या मुलांना त्यांच्या आईविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. तुमची आई आता काही कामाची राहिली नाही. तिला फक्त खाटेला खिळून आहे. हे घर तुमच्या बाबांनी माझ्यासाठी वसवले आहे. तुम्हाला सन्मानाने जगायचे असेल तर मलाच आई माना. मुले तर निष्पाप होती, भरकटली. ती बाई चालाकीने त्यांच्या मनात जुन्या आईबद्दल द्वेषाचे बीज पेरत गेली. मी जेव्हा वहिनींना भेटायला जायचे तेव्हा त्या माझ्याकडे एकटक पाहायच्या, जणू काहीतरी सांगू पाहत आहेत. एक दिवस गच्चीवर त्या जोराने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण आवाज निघतच नव्हता. फक्त डोळ्यात पाणी होते आणि ओठ हालत होते. दुसरीकडे बाबांचे मृत्यूपत्र माझ्याकडे सुरक्षित होते, खऱ्या साक्षीदाराच्या स्वाक्षरीसह आणि बाबांच्या अंगठ्याच्या ठशासह. खोट्याची भिंत कोसळण्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते, आणि आता ती वेळ आली होती. दादा आणि नवीन वहिनीने बाबांच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा मिळवला होता. त्यांनी स्वतःला कायदेशीर वारस सिद्ध केले होते. मी जाणले होते की आता न्यायालयाच्या लढाईशिवाय दुसरा मार्ग नाही. मी वकिलांशी बोलले आणि सर्व कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन केली. वकिलांनी कागदपत्रे पाहून सांगितले, हे तर पूर्णपणे बनावट काम आहे. जर साक्षीदार हजर झाले आणि त्यांनी कागदपत्रे खरे असल्याचे सांगितले तर निकाल आपल्याच बाजूने लागेल. न्यायालयात खटला दाखल झाला. पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने नोटीस बजावली आणि बनावट कागदपत्रांचा सखोल चौकशीचे आदेश दिले. दादाने जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा तो हादरला. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात भीती दिसली. नवीन पत्नीने त्याला भडकवले, हे सर्व तुझ्या बहिणीचे कारस्थान आहे. तुला मालमत्तेतून बेदखल करायचे आहे. पण मी कोणाचा हिस्सा मागत नव्हते. मी फक्त माझ्या बाबांच्या सन्मानासाठी न्याय मागत होते. न्यायालयातील सुनावणीचा दिवस उजाडला. ही फक्त कागदपत्रांची लढाई नव्हती, तर बाबांनी गच्चीवर काढलेल्या त्या प्रत्येक एकाकी क्षणाची साक्ष होती. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी दादाच्या वकिलाला प्रश्न विचारला, जर मृत्यू व्यक्तीने नातवंडांच्या नावे मृत्यूपत्र केले होते तर ती कागदपत्रे त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी का तयार करण्यात आली, आणि शेवटच्या क्षणी अंगठ्याचे ठसे का घेतले गेले? या प्रश्नाने सत्याचे दरवाजे उघडले. दादाच्या वकिलाकडे कोणतेही उत्तर नव्हते. मी मनात फक्त एकच गोष्ट सांगत होते, बाबा, मी वचन दिले होते की मी तुम्हाला खोट्याखाली दबून देणार नाही. आता खेळ पलटला होता. न्यायाच्या खुर्चीवर बसलेला कायदा बाबांच्या सत्याची साक्ष देणार होता. न्यायालयाने अखेर निकाल दिला. सर्व पुरावे आणि साक्षीदार लक्षात घेता न्यायालय या निष्कर्षावर पोहोचले आहे की खरे मृत्यूपत्र तेच आहे जे रामदेव पाटील यांनी आपल्या मुलीच्या नावी केले होते. बनावट कागदपत्रे बेकायदेशीर आणि रद्द ठरवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व मालमत्ता कायदेशीर वारस म्हणजे मुलीच्या नावे करण्यात येत आहे. माझ्या कानात हे शब्द घुमू लागले. डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक अजब शांतता होती. मी न्यायालयाबाहेर येऊन आकाशाकडे पाहिले. बाबा, मी तुमचा सन्मान वाचवला. दादा आणि त्याची नवीन पत्नी पराभूत होऊन बाहेर पडले. ज्या मुलीला त्यांनी कमकुवत समजले होते, आज तिनेच त्यांच्या खोट्या कटाचा
पर्दाफाश केला होता. मालमत्ता आता माझ्या नावे झाली होती. घर, जमीन, बँक बॅलन्स सर्व काही. पण माझ्या मनाने त्याच वेळी एका मोठा निर्णय घेतला. मी वकिलांना सांगितले, ही मालमत्ता कोणाचीही नसावी. हे सर्व एका अनाथ आश्रमाला दान करा. ते चक्रावून गेले. तुम्हाला कल्पना आहे का की ही किती मोठी रक्कम आहे? मी शांतपणे उत्तर दिले, मला फक्त इतकीच कल्पना आहे की माझ्या बाबांनी आयुष्यभर इतरांसाठी जगले आहे. मला वाटते की त्यांच्या सत्कर्माचे फळ त्या मुलांना मिळावे ज्यांवर पित्यांचे छत्र नाही. काही दिवसातच सर्व मालमत्ता अनाथ आश्रमाच्या नावे झाली. जेव्हा मी पहिल्यांदा त्या मुलांना भेटले, त्यांचे हसरे चेहरे पाहून जे समाधान मिळाले ते जगातल्या कोणत्याही संपत्तीतून मिळाले नसते. मी तिथे बाबांचा एक फोटो लावला आणि खाली लिहिले, हे घर त्या मुलांसाठी आहे ज्यांना वडील नाहीत, पण आशीर्वाद देणारी आई आणि बहीण आहे. दादाची अवस्था दिवसागणिक बिघडत गेली. जो गर्वाने फुगला होता, आज तो तोंड लपवत फिरत होता. नवीन पत्नीचे वागणे बदलले, मुले दूर झाली आणि घरात एक भीषण शांतता पसरली. वहिनींची अवस्था तर आधीच वाईट झाली होती. त्यांची वाचा पूर्णपणे गेली होती. मी एक दिवस त्यांच्याकडे गेले. त्या कोमजलेल्या फुलासारख्या पडून होत्या. मी त्यांच्या हातावर हात ठेवला. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता त्या ना माफी मागू शकत होत्या, ना स्वतःची बाजू मांडू शकत होत्या. फक्त पश्चाताप त्यांच्या डोळ्यात दिसत होता. मी हळूच म्हटले, मी तुमचा बदला नाही घेतला. मी फक्त न्याय केला आहे. सकाळच्या थंड हवेत एक वेगळाच आनंद होता. मी माझ्या बाबांच्या अस्थी जिथे विसर्जित केल्या होत्या तिथे हात जोडून उभे राहिले. बाबा, तुमच्या मुलीने तुम्हाला न्याय मिळवून दिला. मला खात्री आहे की ते वरून माझ्याकडे पाहून हसत असतील. त्यांनी मुलीवर विश्वास ठेवला होता आणि मी तो विश्वास सार्थ ठरवला होता. काही वर्षे उलटली. वर्षे हळूहळू मार्गावर आले. दादा एकटा पडला. नवीन पत्नी सोडून गेली. वहिनी अजूनही त्याच स्थितीत होत्या, जणू आपल्या कर्माची शिक्षा भोगत होत्या. मी ते जुने घर विकून अनाथ आश्रमात अजून काही खोल्या बांधून घेतल्या. तिथे खेळणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्या जगण्याचे सुख बनले. आणि मग एक दिवस माझे पुस्तक पूर्ण झाले, ज्याचे नाव मी ठेवले गच्चीवरचे आकाश. ही माझी कथा होती, माझ्या बाबांची, माझ्या संयमाची, अश्रूंची आणि त्या न्यायाची, जो काळाने स्वतःच्या हाताने लिहिला होता. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर मी एक वाक्य लिहिले, हे सत्य आहे की आपण विसरतो, पण काळ विसरत नाही. तो सर्व काही जपून ठेवतो आणि एक दिवस व्याजासह परत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की कळवा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.